जेव्हा तुम्हाला प्रगती करायची असते, प्रगती म्हणजे संघटनेत वरच्या पदावर जाणं ही सुद्धा प्रगतीच आहे. कारण पदावर जाणं म्हणजे जबाबदारी वाढणं. आणि मग ती जबाबदारी वाढली तर जबाबदारी पेलण्याची तुमची तुम्हाला तो आवाका आला पाहिजे. आवाका असा रात्रीतून येत नाही. म्हणजे माझा विश्वास नाही रात्रीतून आवाका येण्याला. त्यामुळे तुम्हाला अनेकांकडून शिकावं लागतं. पहिलं तुमची विद्यार्थ्याचीच भूमिका राहिली पाहिजे. रोज नवीन नवीन गोष्टी, कारण राजकारण एवढं प्रवाही आहे. ह्या प्रवाहामध्ये ह्या प्रवाहाबरोबर राहणं, कधी कधी प्रवाहाच्या पुढे जाऊन विचार करणं, हे करायला दृष्टी लागते. आणि ती दृष्टी यायला तुमची वैचारिक बैठक चांगली लागते. वैचारिक बैठकीबरोबर तुम्ही ज्यांच्याबरोबर काम करतात ती क्वालिटीचं नेतृत्व, माझ्या नशिबाने मला त्या काळामध्ये फार उत्तुंग नेतृत्वाबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्याच्यामुळे अनेक गोष्टी शिकत गेलो. नेत्याचं वागणं काय, बोलणं काय, चालणं काय, मांडणं काय, समाजाप्रती त्याची भूमिका काय, ती काही असं बोटाला धरून शिकवत नसतं, आपण शिकून घ्यायचं असतं. आणि अशा उत्तुंग नेतृत्वाबरोबर काम करण्याची संधी मिळाली. विशेषतः प्रमोदजी असतील, पण गोपीनाथराव मुंडेंबरोबर मी सगळ्यात जास्त काम केलं. आणि मुंडे साहेबांसारखा मास लीडर बरोबर काम करणं, जो समाजाशी 24 तास जोडलेला आहे, आलेल्या प्रत्येक माणसाला हिअरिंग देणं, ही सगळ्यात मोठी गोष्ट त्यांच्याकडून शिकण्यासारखी. त्यांना भेटायला राज्यभरातून लोक यायचे. आणि किती उशीर झाला तरी मी पाहिलेलं आहे की शेवटी 2-2:30 वाजता रात्री सुद्धा शेवटच्या माणसाला भेटणार. त्याला किती वेळ बसावं लागलं तरी चालेल, पण भेटल्याशिवाय जाणार नाही. हा जो विश्वास समोरच्याला, सामान्य गोर गरीब ज्यातला कुणी नाही अशा माणसाला विश्वास देणं, ही त्या नेतृत्वाची सगळ्यात मोठी कसोटी आहे. आणि ती मी गोपीनाथराव मुंडेंबरोबर पाहिली. एकेकाळी तुम्ही एसटी बसने प्रवास केलात आणि पक्षाचं काम केलं. त्या संघर्षांच्या दिवसांबद्दल जाणून घ्यायला आवडेल. आमचं गाव जे आहे ते गावाला जोडून 10-12 वाड्या आहेत. वाड्या म्हणजे छोटे वस्त्या आहेत. त्या सगळ्या वस्त्या आणि गाव मिळून ग्रुप ग्रामपंचायत आहे. बर. तर ती ग्रुप ग्रामपंचायत म्हणजे ह्या गावांना जावंच लागायचं, कारण तिथं निवडणूक लढवायची, तिथले लोकांचे प्रश्न. त्या गावाला जायला रस्ते नव्हते. नदी आडवी, ओढा आहे, असा अरुंद रोड आहे, बरोबर, पायवाट आहे, पायी जायचो, सायकलवरही जायचो. पण त्या पूर्ण वाड्या जोपर्यंत कव्हर करत नाही, गाव कव्हर करत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत जिंकता येत नाही. अशी तिथून सुरुवात झाली. आणि मग दुसरं जेव्हा माझ्याकडे जिल्ह्याची जबाबदारी आली, नगर जिल्ह्याची, म्हणजे आत्ताचा अहिल्यानगर जिल्हा, तर मग पूर्ण जिल्ह्यात फिरायचं तर एसटीनेच फिरायचं. त्यावेळेस पक्षाजवळ गाडी काय, आमच्या, म्हणजे तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, आमचे प्राध्यापक ना.स. फरांदे हे विधान परिषदेचे आमदार होते, पहिल्यांदा प्रदेशाध्यक्ष झाले. बर. त्यांना प्रदेशाने म्हणजे महाराष्ट्र प्रदेश बीजेपीने पैसे गोळा करून त्यावेळेस कार दिली होती. त्यांना प्रदेशाध्यक्षाला गाडी होती. आमच्या गाडीचा काही संबंधच नाही. आम्हाला एसटीच्या तिकिटाला पैसे मिळणं हेच फार मोठी गोष्ट होती. आणि असं कधी वाटलं नाही की आपण एसटीत जातोय वगैरे, काही नाही. आम्हाला मोठेपणा वाटायचा, आपण काम करायला चाललोय. आणि मनाला धारणा पक्की होती, आपण चांगल्या कामासाठी जातोय. त्यामुळे ह्या गावाहून त्या गावाला जाणं, तिथं उतरल्यावर तिथला कार्यकर्ता न्यायला यायचा. मग कार्यकर्त्याच्या घरी जायचं. काही त्यावेळेस काही ऑफिस नाही, काही व्यवस्था नाही. मग ते कार्यकर्त्याच्याच घरी जेवायचं. तिथेच 4-5 जण गोळा करायचे. काही गावं अशी होती की जिथं पार्टीच नव्हती, चहा सुद्धा कोण पाजणार असा मोठा प्रश्न होता. आणि पार्टीचं नाव घेतलं की ही कोणती पार्टी आहे, आम्ही नावच ऐकलेलं नाही, अशी पण गावं होती. होय, त्या काळामध्ये ना. कुठला पक्ष आणलाय तू, आम्हाला फक्त काँग्रेस माहिती. खरं. आणि नगर जिल्ह्यात मोठ्या नेत्यांची नावं माहिती काँग्रेसच्या. आम्हाला विखे पाटील माहिती, आम्हाला गडाख माहिती, आम्हाला काळे माहिती, आम्हाला कोले माहिती, आम्हाला थोरात माहिती, आम्हाला पिचड माहिती, आम्हाला पाचपुते माहिती, नागवडे माहिती. तुम्ही कोण, आमच्याजवळ काय भांडवल होतं. खरं. त्यामुळे आम्ही बिन चेहऱ्याचे फिरत होतो त्यावेळेस.